नमस्कार, ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून वर्तकनगर परिसरातील विविध विकास कामांचं आज भूमिपूजन आणि लोकार्पण होतं आणि अशातच वर्तकनगर येथील संत ज्ञानेश्वर नगर येथे मंदिराच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो वारकरी भवन जे आहे ते उभारलं जाणार आहे आणि या सोहळ्याला भूमिपूजनाला आपण बघू शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहिलेले आहेत। जरा रामकृष्ण हरी जरा सगळं भारी ना। मागे वाईट वाईट संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये वारकरी भवन उभारलं जावं अशी मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची मागणी होती आणि आज आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून समस्त वारकऱ्यांचं हे स्वप्न जे आहे ते आता सत्यात उतरणार आहे आणि भव्य दिव्य असं वारकरी भवन जे आहे ते वर्तकनगरच्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरामध्ये उभारलं जाणार आहे आणि त्याचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होते। भूमिपूजनाच्या तत्पूर्वी आपण बघू शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात दर्शन घेतलं जात आहे आणि त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। या भूमिपूजनाचा सोहळा या परिसरातील स्थानिकांच्या उपस्थितीमध्ये आणि समस्त वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात या परिसरात या मंदिरामध्ये लोक येत असतात, दर्शन घेत असतात आणि अशातच वारकऱ्यांची मागणी होती की एक वारकरी भवन वर्तकनगर परिसरामध्ये असावं आणि याच वारकरी भवनाचा आपण बघू शकतो आज भूमिपूजन होत आहे। येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य ही इमारत या ठिकाणी वास्तू उभारली जाणार आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या पुढाकाराने हे संपूर्ण वारकऱ्यांचं स्वप्न आज सत्यात उतरत आहे ते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा संपूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला ठाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्याच निधीतून खरं तर हे काम आज सत्यात उतरत आहे आणि वारकरी भवन येथे उभारल्याच्या नंतर अनेक वारकऱ्यांचे कार्यक्रम असतील अनेक सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम या भवनामध्ये संपन्न होणार आहेत आणि सर्व स्थानिकांची जी मागणी होती त्या मागणीला आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने यांच्या माध्यमातून यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हा भक्तिमय सोहळा आणि लोकार्पण संपन्न होत आहे आणि श्रीफळ वाढवून आपण बघू शकतो
भूमिपूजन या ठिकाणी केलं जात आहे आणि श्रीफळ वाढून येत आहे. भूमिपूजनाचा हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपूर्ण होता आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या परिसरामध्ये भव्य असे वारकरी भवन उभारले जाणार आहे आणि या कामाचं आपण बघू शकतो भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आताच करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात वारकरी असतील, या परिसरातील स्थानिक रहिवासी असतील, ठाणेकर असतील, या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत आणि वारकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं, आनंदाचं हर्ष आपल्याला पाहायला मिळतं, उत्साह पाहायला मिळतं आणि नक्कीच आपण बघू शकतो मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील वारकऱ्यांची असणारी ही मागणी आज परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे आणि याच प्रती आपण बघू शकतो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि भूमिपूजन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच एक मोठी वास्तू या परिसरामध्ये उभारलेली पाहायला मिळणार. साहेब राजू साहेब माऊली माऊली एक या मागे या पाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय श्रीराम. बाईक पुढे लास्टला घ्या. सर्व वारकऱ्यांकडून या ठिकाणी होऊ शकतो कृतज्ञता व्यक्त करण्यात येते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं या ठिकाणी कौतुक आणि सत्कार जो आहे तो करण्यात येतो. चव्हाण मागे अशी करा. हो मागे हो तुम्ही सगळ्यांची बघू शकतो समस्त वारकऱ्यांकडून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानण्यात येतात, त्यांचं कौतुक करण्यात येतं. तुम्ही असे आले मागे जावा त्याला सांगितलं सांगायला ओके मागे जा तुमचा वेगळा पुढे थांबा एक वेगळा फोटो
थोडे हात